नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये। हा ब्लॉग आहे मोर्ले म्हणजेच नॅशनल पार्कचा आहे। गोव्यामध्ये हे लोकेशन आहे जे खूप लोकप्रिय, आकर्षक आणि आपल्या मनाला समाधान देणार आहे। म्हणजे मला तर ॲक्च्युली पर्सनली अनुभव हाच आला, कारण या लोकेशनवरती फक्त गार्डन, विविध झाडं हा एवढाच पार्ट नसून हे तर औषधी वनस्पतींचं जे छोटे छोटे प्लॉट म्हणजे तयार केलेत, किंवा आपल्या मराठीत म्हणतात ना वाफ तयार करणे आणि त्याच्यात ते लावणं, असे विविध झाडांचे वाफ तयार करून खूप छान त्याचं नियोजन करून बनवलेले आहेत, जे बघण्यासाठी आकर्षक तर आहेत। आणि सोबत त्या छोट्या छोट्या वाफ्यांच्या बाजूला जे झाड लावलं आहे त्यांचे छोटंसं डिस्क्रिप्शनमध्ये माहितीसुद्धा लिहून ठेवलेली आहे, जे आपल्याला झाड बघून त्याची माहिती मिळवता येते। हा तर त्या लोकेशनमध्ये फायदा आहेच, सोबत इथं एकदम असं फील येतो की आपण कुठेतरी जंगलात गेलो आहे, एखादं सिटी सोडून सिटीच्या बाहेरच्या लोकेशनला फिरतो आहे। हा जो आनंद आहे ना तो अप्रतिम आहे। कारण की मी गोव्याच्या बीच साईडचं तर ऑलवेज व्हिडिओ टाकतच होते, आणि आता ते टाकून मला आता वेगळं काहीतरी टाकायचं होतं, किंवा मला स्वतःला वेगळं लोकेशन बघायचं होतं, म्हणून मला हे मोर्लेमचं नॅशनल पार्क बघण्याचं आयडिया सुचली आणि ते मी गुगलवर सर्च केलेलं ना। ॲक्च्युली हे लोकांना माहीत नाही आहे की गोव्यात बघण्यासारखं भरपूर गोष्टी आहेत, मंदिर आहेत, धार्मिक स्थळं तर आहेत। गोव्याने जो ऐतिहासिक वारसा जपाय घेतला आहे ना, तो एका लिमिटमध्ये नसून तो खूप मोठा आहे, आणि त्याचाच मी आनंद स्वतः घेत तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे। तर सांगा कसा वाटला हा व्लॉग। थँक्यू।